पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर वाद सुरू। टीएमसी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड। तृणमूलचे नगरसेवक सुशांत घोष यांच्या कार्यालयाची तोडफोड। पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलंय। बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये जनतेने मोदींवर विश्वास दाखवलाय। घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे भाष्य। ममता बॅनर्जी यांचं थर्ड डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त। महाराष्ट्रात विरोधी नेतेही 2047 पर्यंत घरी बसतील। विधानसभेतील भाजपच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा दावा। दिवाळीआधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल। उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना देणार संधी। सूत्रांची ही माहिती। राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान, तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार। 150 वर्षांनंतर सत्ताधारी शिवरायांचं नाव का घेतायत? पुतना मावशीचं प्रेम आत्ताच का आलं? सत्ताधाऱ्यांना पानसरे चुकले असं वाटतंय का? शिवाजी कोण होता या पुस्तकावरील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल। पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये पोलीस तपासाला वेग। विशेष तपास पथकाने साक्षीदारांचे जबाब नोंदवले। सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त। आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी। मोंदू खरातने कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली। ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचा हा खळबळजनक दावा। कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचाही आरोप। नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान राडा। संतप्त जमावाकडून जेसीबी चालकाला मारहाण। खडकपुरा ते वाघी रोडवर अतिक्रमणावरती कारवाई सुरू असताना जमावाचा गोंधळ। गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी। जूनच्या सुरुवातीलाच मान्सून यंदा केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती। अंदमानात मान्सूनची चाहूल। 14 मे पासून मान्सून सक्रिय होण्याचा देखील अंदाज।